श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। श्रद्धावान लभते ज्ञानम तत्परस्य येतेंद्रियः। ज्ञानम लब्ध्वा पराम शांति मचिरेण अधिगच्छति। आपल्या परमार्थासाठी आणि सांप्रदायिक नियमासाठी श्रद्धेची अत्यंत गरज असते। संपूर्ण परमार्थ परिपूर्ण होण्याकरता श्रद्धा ही पाया आहे, पण श्रद्धा परमार्थाचं फळ प्राप्त करेपर्यंत बरोबरच असावी लागते। श्रद्धेशिवाय परमार्थ सुरू होत नाही आणि श्रद्धेशिवाय परमार्थाचा परिपूर्णता होत नाही। श्रद्धा ज्याच्याकडे असते तोच परमार्थ करू शकतो, श्रद्धेशिवाय परमार्थ होणार नाही। पण कोणती श्रद्धा परमार्थाकडे ओढून नेईल हे या विचारात आपल्याला पाहायचं आहे। एकंदरीत गोष्ट अशी की परमार्थाकरता श्रीगुरूची गरज असते आणि श्रीगुरूजवळ येणारा जो कोणी असतो तो श्रद्धावान असतोच। आता त्याच्यातून श्रद्धेसाठी पाहत असताना आणखीन कोणत्या कोणत्या गोष्टी त्याला गरजेच्या आहेत हेही यामध्ये सांगितलेलं आहे। ह्या सगळ्या यामध्ये या श्लोकात सांगितलेल्या ज्या काही आहेत तेवढ्या सगळ्या गोष्टी आपल्याजवळ असतील तर आपला परमार्थ पूर्ण होईल। यातलं एक जरी कमी पडत असेल तरी परमार्थाला दिरंगाई होईल। परमार्थ तुमचा काय आहे की जितक्या लवकर जाऊन फळापर्यंत पोहोचायचा तेवढा जाणार नाही। मग किती दिरंगाई होईल, किती उशीर होईल, तर जन्मोजन्मी होईल। या जन्मात होणार नाही, अपुरा राहिला, त्या जन्मात राहिला, अपुरा राहिला। कारण एकदा का तुम्ही श्रद्धा धारण करून परमार्थ करण्याची इच्छा धारण केली की तुम्हाला दुसरी गती नाही, हीच गती परत मिळत जाईल। ह्याच्याकरता मनुष्यदेह मिळेल, याच्याकरता परमार्थ परिपूर्ण करणाऱ्या सगळ्या गोष्टी त्याला पुढं मिळत राहतील। पण कधी तर त्याची श्रद्धा त्याचं परमार्थ करणं हे जर कमी पडत असेल तर, आणि तो जर परमार्थामध्ये अत्यंत चिकाटीने पुढं जात असेल तर त्याचं काय आहे की याच जन्मात त्याला पूर्णता येईल, या पुढे याकरता कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत ते आपण पाहतो। वास्तविक पाहता श्रद्धा तर असतेच, प्रत्येक पुरुष हा श्रद्धावानच आहे। श्रद्धावान मयोयम पुरुषः, अयम पुरुषः श्रद्धावान। श्रद्धामय म्हणजे प्रत्येक पुरुष श्रद्धामयच असतो। पण सगळ्यांच्या श्रद्धा परमार्थाकडेच जाणाऱ्या असतात असं नाही। याकरता काय झालं की 17व्या अध्यायात विषय निघाला की 16व्या अध्यायाचा उपसंहार झाला की शास्त्रच असलं पाहिजे। शास्त्राशिवाय तुम्ही जे काही करता ते काही उपयोगाचं नाही। शास्त्र श्रवण करा, शास्त्र पठन करा आणि मग तुम्हाला जे काही करायचं आहे तो परमार्थ साधना करा। अर्जुनाने विचारलं की कसं शक्य आहे, नुसती श्रद्धा असली म्हणून काय बिघडतं आहे? नुसती श्रद्धा असली तर त्याला नाही का मिळणार, फळ मिळणार नाही का? फक्त तो काय आहे, श्रद्धावान आहे। नसेल त्याला शास्त्र माहीत, नसेल त्याला शास्त्र ऐकायला मिळालं तर मग काय करावं? तेव्हा सांगितलं की ती श्रद्धा कुठल्याही रस्त्याला जाऊ शकेल। कारण या श्रद्धेमध्ये 3 भाग पडतील। त्रिविधा भवती श्रद्धा देहिनाम सा स्वभावजा। यामध्ये काय होईल की 3 भाग पडतील, सात्विकी, राजसी चैव तामसी ताम शृणु।
आता तुला काय आहे असं सांगतो, म्हणजे पुढं तो विषय वाढत चालला. 17व्या अध्यायातला उकल काही श्लोकामध्ये श्रद्धा सांगण्यामध्ये गेला. मग कोणत्या कोणत्या प्रकारची श्रद्धा असेल, तर सात्विक श्रद्धा असेल, राजसी श्रद्धा असेल आणि तामसी श्रद्धा असेल. मग आता हे कसं असेल, तर त्याचं कारण आहे की या श्लोकात सांगितलं स्वभावजा. कारण जे जे काही अनंत जन्म आपले झाले त्यात केलेल्या कर्माचे जे सूक्ष्म संचित संस्कार आहेत, त्या संस्काराने आपला स्वभाव बनत असतो. आणि आपला स्वभाव जसा आहे त्या गुणानुसार आपली श्रद्धा तिकडे वळते. श्रद्धेमध्ये राजसी श्रद्धा असू शकते, तामसी श्रद्धा असू शकते आणि सात्विकही असू शकते. या सगळ्या श्रद्धा आपल्या आपल्या दृष्टीनं आपल्या आपल्या बाजूला घेऊन जाणाऱ्या असतात. राजसी श्रद्धेचा आपल्याला काय प्राप्त करून घ्यायचं याचा विचार राजसी गुणाप्रमाणे करतो. मग त्याला काय ऐहिक सुखाची गरज आहे, त्याला संसारवाढीची गरज आहे. संसारात जे काही त्याच्याकडं असेल, जे जे काही त्याचा मार्ग असेल संसार करण्याचा, ते सगळे त्यात कशी उन्नती होईल याचा तो विचार करत असतो. मग शेती करणारा जो असतो तो भरघोस पीक पिकावं आणि मला भरपूर भाव मिळावा. उद्योगी असतो तो उद्योग चांगला व्हावा, चांगला नफा मिळावा. व्यापारी असतो तो व्यापार चांगला असावा, नफा चांगला मिळावा. हे सगळे काय झाले राजसीच आहेत. रजगुणातून त्यांना त्या प्रकारातून आणि त्या पद्धतीची श्रद्धा असते. मग या श्रद्धेला पूर्ण करणारा कोणता देव आहे, त्या देवाला ते शोधायला जातात. त्या देवासाठी काय करावं लागतं, काय केलं म्हणजे तो देव प्रसन्न होईल आणि आपल्याला जे काही मनोकामना आहेत त्या पूर्ण होतील, तसं तो साधन करू लागतो. अर्थात त्याचं साध्य काय ठरलं आता, तर जे काही संसारीय उन्नती आहे ते उन्नती हे त्याचं साध्य आहे. आणि ते प्राप्त करून देणारा कोण देवता आहे, ती देवता आहे. आणि त्या देवतेला प्रसन्न करून घेणं हे त्याचं साधन आहे. देवतेला प्राप्त करायचं नाही, देवतेजवळून त्याला फळ प्राप्त करून घ्यायचं आहे. पण देवतेशिवाय मिळत नाही, म्हणून देवता त्यांनी काय केली, त्याच्यामध्ये शोधली. हा राजसी झाला. तामसी तमगुणाप्रमाणे त्याच्या ठिकाणी ज्या फलाची इच्छा असेल ते फल आहे. त्याच्या ठिकाणी सहजच आहे की काही कष्ट नको पण धन दे. मग कोणत्या प्रकारातनं असू दे, सहज मिळू दे, कोणाकडून हिसकावून घेऊ दे, हाणामारी करून मिळू दे, काही खोटं नाटक करून मिळू दे, पण मला मिळू दे. मला धनवान व्हायचं आहे. आणि कशाकरता धनवान व्हायचं आहे, तर भोगाकरता धनवान व्हायचं आहे. मग त्याच्यासाठी त्याने काही देवता निवडल्या. त्या देवतेचा तोही त्या ठिकाणी विचार करू लागला. आणि त्या विचाराप्रमाणे त्याच्या ठिकाणी काय झालं की झालं सुरू. आता हे सगळं जसं झालं तसं सात्विक श्रद्धावानसुद्धा असले. पण सात्विक श्रद्धावान सगळेच एकाच साध्याचे, एकाच फळाचेत असं नाही. त्यांच्या ठिकाणी काही गोष्टी आहेत. त्यांना काय आहे, स्वर्गीय सुखाची इच्छा आहे. स्वर्गाकडे जावं वाटतं, स्वर्गातले भोग असावे वाटतात, स्वर्गातली पदं मिळावी वाटतात. आता स्वर्ग हे जसं काही आहे तसं स्वर्गासारखंच इथलं राहणं असावं वाटतं. इथलं राहणं म्हणजे त्याच पद्धतीचं. मग त्याच्याकरता त्याला धन असावं लागतं, मान असावा लागतो, अनेक गोष्टी त्याच्या ठिकाणी असाव्या लागतात. हे सात्विक श्रद्धेतले सुद्धा असेच आहेत. याचं कारण काय, केवळ श्रद्धा आहे. एका ठिकाणी माऊलींनी सांगितले की ऐसेनी हा सकळू जगडंबरू निखळू श्रद्धेचाच केवळ ओतला असे. हा केवळ श्रद्धेनंच ओतलेला आहे. श्रद्धावानच आहेत सगळे. पण या सगळ्या श्रद्धावानाच्या ठिकाणी श्रद्धा कोणत्या रस्त्याने जायची हे काही हातात नाही. मग कसं आहे, कुठून जातं आहे ते, एक तर त्याच्या मनाला जसं वाटतं तसं, त्याच्या बुद्धीला जसं वाटतं तसं. आणि दुसरी गोष्ट काय आहे, तर दुसरी गोष्ट त्याच्या ठिकाणी अजून अशी आहे की कोण कोण काय काय सांगतं यासंबंधी, की ज्या आपल्या इच्छा आहेत त्या पूर्ण करण्याकरता कोण आहे. मग त्याच्याप्रमाणे त्या सांगणारा पाहिजे, नाही तर तसे ग्रंथ पाहिजेत. त्या ग्रंथाचा अभ्यास करायचा, श्रवण करायचं आणि त्या ग्रंथाप्रमाणे वागायचं. मग असे काय आहे, सांगणारे भेटतात, तसे ग्रंथही त्यांनी निर्माण केलेले आहेत प्रत्येक ठिकाणी.
आपण जर कथाग्रंथ पाहिले, हरिविजय, नवनाथ, दुसरे काय असतील ते सगळे, याच्या प्रत्येक अध्यायाच्या शेवटी फलश्रुती दिलेली असते. हा अध्याय तुम्ही वाचा, तुम्हाला हे मिळेल. हा अध्याय तुम्ही पाठ करा, तुम्हाला हे मिळेल. हा अध्याय नाही तुम्हाला वाचणं झालं, नाही पाठ करणं झालं, तर रोज त्या अध्यायाला नमस्कार करा, तरी तुम्हाला हे फळ मिळेल. म्हणजे फलश्रुती सगळीकडेच दिलेली, आणि फलश्रुतीप्रमाणे त्याच्या ठिकाणी जर काही असेल तर तो त्या पद्धतीने पाहतो, म्हणजे शोध घेतच जातो. आता हे सगळं जे सांगायचं आहे आपल्याला, ते अवांतर सगळे गोष्ट आहे, श्रद्धावानही आहेत. पण कसे दुरावले? कुणापासून? तर परमार्थापासून, परमात्म्यापासून दुरावले. वास्तविक हे सगळं करण्याकरता त्यांच्याजवळ जी श्रद्धा आहे, ती श्रद्धा दुसरीकडून कुठून आली नाही. कारण त्या श्रद्धेचा अधिष्ठान, श्रद्धेचा प्रेरक कोण असेल तर तो एक परमात्माच आहे. त्या इकडे प्रकाश, त्या श्रद्धेला त्यांनी काय केलेलं आहे की त्यांनीच त्याच्या अंतःकरणात स्फुरण दिले. अशी पाहिजे मागे. आता त्याच्याजवळ त्यांनी काय आहे की ह्या सगळ्या गोष्टीकडे विचार केला नाही, पण असे काही निघाले की श्रद्धा आपली आहे खरं, पण आपण करतो ते योग्य आहे का? आपल्याला ज्या काही गोष्टीची गरज आहे ते तरी तिथं आहे का? याचा विचार करणारे काही आले, पण काही हे विचार न करणारे आले. आता त्याच्यात त्यांनी सांगितलं की योग्य श्रद्धा प्राप्त करून योग्य फल प्राप्त करावं असं कोणाला वाटतं? तर या सगळ्यासाठी काही गोष्टी आहेत. एक तर पूर्व प्रारब्ध, म्हणजे पूर्व पुण्यही आपली असली पाहिजे. दुसरी गोष्ट, आपली बुद्धी अनुकूल असली पाहिजे. आणि ह्या सगळ्या गोष्टी प्राप्त झाल्या तरी आपल्याला समजून देणारे भेटले पाहिजेत. या सगळ्या गोष्टी जर असतील तर मग मुळात असं आहे की पूर्व पुण्याई उजून व हे प्राचीन नेदीच प्रज्ञा संवाहन ऐसे ठेले आपादन शास्त्रे जया. आता शास्त्र श्रवण करावं तरच इकडं जावं असं वाटत असलं तर पूर्व पुण्यही नाही ना. त्यामुळं कुठं शास्त्र ऐकायला जावं, शास्त्र वाचावं हे त्याच्या ठिकाणी येतच नाही. आणि म्हणालंच कोणी अरे ऐकत जा इकडं जा तिकडं, हे ते काय ऐकायचं आहे? त्याच्यात काय हे काहीतरी जुनं आहे, हे वेगळंच काहीतरी सांगतात, आपल्याला हे योग्य वाटत नाही. म्हणजे तो त्याच्यावर काय करतो? त्याला नकार भावच देत राहतो. कदाचित त्याच्या ठिकाणी थोडंफार कुठंतरी योगायोगानं ऐकायला मिळालंच तर बुद्धी सहन करत नाही. त्याची बुद्धी काय, कोणीतरी म्हटलं अरे चल ऐकायला, चल म्हणून घेऊन गेले. बसलं तर ह्याला लागली झोप यायला, आणि झोप येईल म्हणून दुसऱ्याने त्याला सतत सावध केलं, जागा हो, झोपू नको, जागा हो, झोप नको. तर काहीच कळेना, सगळं जायला लागलं डोक्यावरून. कारण का? तर नेदीची प्रज्ञा संवाहन, बुद्धीला हे सहन होईना. अशा तऱ्हेनं त्याला शास्त्र झेपना, आणि मग ते शास्त्र संपादन व्हायचं कसं? आता काय करायचं? तर श्रद्धा आणि पूर्व पुण्याई जरी असली तर बुद्धी अनुकूल असली पाहिजे एक आहे. आता पूर्व पुण्याई आहे पण बुद्धी अनुकूल नाही. किती सांगितलं तर कळत नाही, आणि एखाद्या वेळेस कळालं तर लक्षात राहत नाही, विस्मरण होऊन जातं. पुन्हा काय विचारलं, पुन्हा काय आठवणीत आलं तर गेलं विसरून. आणि परत काय आहे की विचारायचं आहे की मला हे आता काय त्या लक्षात राहिलं नाही, तुम्ही काल सांगितलं ते, पण लाज वाटते, एवढं कळत नाही तुला म्हणतील. आणि मग आपल्याला आपल्याच बुद्धीचं काय आहे तिथं उघडं पण पडेल. मग विचारायला नको तर समजलं नाही हे तर राहिलंच की मध्ये. आता त्याच्यासाठी काय करावं लागेल? तर त्याला ह्या सगळ्या गोष्टी सहज होण्याकरता अत्यंत गरजेची गोष्ट म्हणजे एकतर पूर्व प्राचीन त्याचं जर असेल तर त्या बुद्धीला परत तिथंच न्यायचं. काही भाग असा आहे की परमार्थासारखं पारिभाषिक शब्दांच्या व्याख्या, प्रक्रिया ह्या सहजासहजी कोणालाच कळत नसतात, कोणालाच कळत नाहीत. पण प्रत्येक संत महात्म्यांनी हे बोलल्याशिवाय राहिले नाहीत. हेच राहिलं, हेच बोलायचं. असं का करता? समोरच्याला तर कळत नाही ना काही. ते म्हणले त्याला कळेपर्यंत मी हेच सांगणार.
ज्यावेळेस त्यांच्या कळण्याची तयारी होईल तेव्हा ऐकतील, पण तोपर्यंत हेच सांगणार. म्हणून दुसरं न सांगणं, तेच सांगणं. आपल्या अण्णांचे चाललेलं आता चिंतन आहे, त्याच्यामध्ये अण्णांनी एका ठिकाणी सांगितलं आहे की माऊलीसारखे ग्रंथ आहेत, तुकोबारायासारखे ग्रंथ आहेत, अजून नाथरायासारखे ग्रंथ आहेत, त्यांनी एवढे जड शब्दांचा प्रयोग कुठं केला नाही, प्रक्रिया का मांडल्या नाहीत, आणि तुम्ही का चिंतनात घेतल्या ह्या, तुम्ही का हे का मांडलं. त्यांनी स्पष्ट केलं तिथं की हे तुम्हाला कुठून तर कुठून कानावर जाणारच आहे, आणि मग कळलंच नाही तर काही कळत नाही असं तुमचं होण्यापेक्षा हे कधीतरी तुमच्या कानावरून जाऊ द्या. आता एक भाग आहे की हे चिंतनासारखे ग्रंथ आहेत, ते कधीतरी आम्ही जसं वर्तमानपत्र, कादंबरी असं तेवढ्यापुरतं घेऊन ठेवणार आहेत का. हे परत घेणार आहे, परत त्याचं वाचन होणार आहे, परत श्रवण होणार आहे, मग परत वाचताना समजलंच ना. या प्रक्रिया त्या ठिकाणी आहेत, त्या कळून येतील. म्हणजे अट्ठास कशा करताय की हे कळालंच पाहिजे. अर्थात बुद्धी एक आपली अशी की ती गुणमयीच आहे, पण याचा अर्थ असा नाही की तिथले गुण निघणार नाहीत असं नाही, ते गुण धुतली जाणार नाही असं नाही. मग तिच्या ठिकाणी शुद्धता होणार आहे. मग कशी शुद्धता होते तर श्रीगुरु वाक्यानं शुद्धता होते. त्यांच्याजवळ बसून त्यांचं श्रवण जसं जसं होऊ लागलं तसं बुद्धीची शुद्धता होऊ लागली. बुद्धी शुद्ध होण्यात वेळ का जातो तर वेळ जाण्याचं कारण असं आहे की तितकी मलिन आहे. बरं, दुसरी गोष्ट अशी की शुद्ध करण्याचा कालावधी किती. त्यांच्याजवळ येऊन बसून श्रवण घ्यायला लागला तर किती वेळाचं श्रवण असेल, तासभर, 2 तास, 3 तास. आणि मळवण्याचं किती आहे, बाकीचं सगळा उरलेला वेळ त्या मळवण्यातच आहे. म्हणजे जितकं धुण्याकरता त्याने कालावधी दिला त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं ते परत काय आहे की व्यावहारिक ह्याच्यामध्ये व्यवहार करता आणि त्याचा विचार करता पुन्हा मलिन होऊ लागली. मग ह्या सगळ्या बुद्धीला पुन्हा धुण्याकरता श्रीगुरूच खरे महत्त्वाचे आहेत. गुरु दाविली या वाटा, येवोनी विवेक तीर्थ तटा, दोन्ही या मळकटा बुद्धीचा तेने. आता त्यांच्याजवळ बसल्यानंतर काय होत असेल तर बुद्धी धुतली जाते. आम्ही आता काय आहे, नेहमी आपलं जे आहे ते वाच्यार्थ बोलत असतो की आज कुठं गेलो तर प्रवचनाला गेलो, काय विषय होता तर प्रवचनाचा अमुक विषय होता. पण दुसरा त्याला आता काय लक्षार्थ आहे की कुठं गेलो तर बुद्धी धुवायला गेलो, बुद्धी धुण्याचं काम तिथं चाललं होतं. आणि जितकं काही आपल्या बुद्धीला समजलं तितकी ती स्वच्छ झाली. बाकीचं अजून तिचं न समजणं असेल तेवढं न समजण्यात ते गुंतत राहिली. असं करत ते समजून घेईल. त्याच्यानंतर काय केलं की पुन्हा एक गोष्ट अशी सांगितली की जर काही इतकंही करून त्याला समजलंच नाही, शास्त्र समजतच नाही, पण श्रद्धा आहे, अशासाठी काय केलं मग त्यांनी सांगितले की सर्व शास्त्र निपुण ऐसे जयाचे आचरण तेच करुणी प्रमाण. त्याच्या ठिकाणी तेच करुणी प्रमाण श्रद्धा वाढे. म्हणजे आता त्यांनी प्रमाण कोणाला ठरवलं की जे सर्व शास्त्र निपुण आहेत त्यांचं आचरण पाहिलं. म्हणून संत महात्म्यांच्या आचरणात, संत महात्म्यांच्या ठिकाणी पाहता त्याच्या ठिकाणी शास्त्राला जे सांगायचं आहे तेच होऊ लागलं. आता त्याच्यात शास्त्राने आम्हाला ज्या काही क्रम मांडलेले आहेत किंवा ज्या गोष्टी मांडलेल्या आहेत त्या गोष्टी तिथंच होऊ लागल्या. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की आम्हाला पहिल्यांदा शास्त्र प्रचिती आली पाहिजे, शास्त्रच कळालं पाहिजे. शास्त्र कळणं म्हणजे काय तर त्याचं कारण आहे परोक्ष ज्ञान झालं पाहिजे. जो परमात्मा आम्हाला प्राप्त करून घ्यायचा आहे तो कसा आहे, कुठं आहे, काय त्याची लक्षणं आहेत, तो मिळाला म्हणजे काय होत असतं हे जिथं समजून घेतलंच असतं त्याला म्हणायचं परोक्ष ज्ञान. परोक्ष ज्ञानाची सहज व्याख्या काय दिली विचारसागरमध्ये की निस्संदेह अस्तित्वाची जाणीव होणं म्हणजे परोक्ष ज्ञान. देव आहे ह्याची जाणीव होणं हे निस्संशय म्हणजे तो आहे झालं. आत्तापर्यंत त्याच्या संबंधात आम्हाला जे काही आहे नाही, असेलच कशावरून नसेलच कशावरून हे सारखं होत होतं. आता निश्चय झाला. कधी निश्चय झाला? त्यांच्याजवळ बसल्यावर. म्हणजे आमच्याजवळ आमच्या बुद्धीला निश्चय होण्याची जागा तिथं आली. बुद्धी निश्चय आत्मज्ञान. आता तिथं निश्चय होत असतो.
मग बुद्धी निश्चय करते. हे कुठं घडतं तर संत सान्निध्यात. म्हणून या सगळ्या गोष्टीमध्ये एक क्रम आले. पहिला क्रम आम्हाला काय असेल तर कोण्याही संपूर्ण मनुष्य जीवाजवळ पहिल्यांदा काय वाटत असेल तर मला अजिबात दुःख नसावं, अर्थात सुख असावं. दुःख नसावं म्हणजे काय असावं? सुख असावं. मग सुखप्राप्ती हे जर साधन असेल, ते पण दुःखरहित असं असेल, तर हे प्राप्त करण्याकरता कोणाकडे जावं लागेल? तर जो सुखदाता आहे, सुख ज्याच्याजवळ आहे त्या परमात्म्याकडे जावं लागेल. आणि तो परमात्मा कसा आहे, कसा भेटतो, कशी त्याची भेट होते, हे कोण सांगल? तर श्रीगुरू सांगते. मग श्रीगुरूकडे जावं लागेल. झालं काय? एक सुखप्राप्ती अर्थात परमात्मा, त्याला क्रम साध्य आलं. परमात्मा कुठून मिळेल तर सद्गुरूजवळ. म्हणजे सद्गुरूप्राप्ती हे त्याच्यातलं आता क्रमसाध्य झालं. म्हणजे एक साध्य प्राप्त करण्याकरता आम्हाला क्रमसाध्य आहेत. क्रमसाध्याने आम्ही जाऊ शकतो. एक साध्य प्राप्त झालं की मग त्याच्या पुढचं, मग त्याच्या पुढचं. एकदमच परमात्मा हातात आला तर काय आहे? आपण सगळेच आता असं पाहू आपण की अचानक आलाच इथं परमात्मा. तुम्ही कोणच म्हणू आपण, तुम्ही कोण आहेत? कारण आम्हाला कोण आहे ते माहीतच नाही ना. ते मग जे काही आमच्या मध्ये विचारात भरलं आहे तेच. कुठल्या तरी ध्यानाला आम्ही धारण केलेलं आहे. मग चतुर्भुज आहे, 3 शिराचा आहे, अमका आहे, तमका आहे, हे जे काही डोक्यात भरलं आहे तेच आहेत. मग निश्चित कसं समजावं? याच्यामध्ये संत महात्म्यांनी सगळ्या प्रकारच्या उकल केलेल्या आहेत की मनुष्याच्या ठिकाणी नाना तऱ्हेचे शंका आहेत आणि त्या शंकेनं त्याच्या ठिकाणी काही प्राप्त झालं तरी तो शंकेला धारण करेल. म्हणजे एक आपलं गंमत म्हणून सांगतात की एका मंदिरामध्ये नेहमी आपलं एक कथावाचन चालायचं, नित्याची पोथी. आणि एक नित्याचा मनुष्य अगदी कधीच विसरत नसायचा, पोथीला जायचा असतो. पण त्याला निघायच्या वेळेला असा धो पाऊस आला की घराच्या बाहेरच पडता येईना. पण त्याने विचार केला, पाऊस काय करतो आहे, आपलं घेऊ काहीतरी अंगावर, जाऊच. पावसामुळं आपले रोजचं ऐकणं कशाला बुडवायचं आहे. आणि गेला. पण त्या मंदिरात असं झालं की पावसामुळं कोणीच आलं नव्हतं. ग्रंथ वाचक नव्हता आणि ग्रंथ सांगणाराही कोणी नव्हता. 4-5 मुलंच जमलेली होती आपली. हे आता आले. ह्यांनी ठरवलं आपण करू जरा टिंगल याची. ते म्हणले आत्ता आला वय. का रे? आत्ता झाली ना पोथी. अशी कशी? वेळ नाही काय अजून? नाही हो, झाली, पावसामुळं आम्ही घेतली. अरे माझं बुडलं का? म्हणलं मी थोडंसं वाट पाहिली पावसासाठी, आता काय करावं, माझं ऐकायचं बुडलं ना. काय नुसतं बुडलं का? असा आम्ही वाचत होतो ना, असा देव बसला होता आमच्या पुढं, आमच्या समोरच देव. अरे मग कुणीकडे गेला? हे काय ह्या रस्त्याने गेला. त्याने त्या अंगावरचं पांघरलेलं दिलं टाकून आणि मोठ्याने ओरडत निघाला, देवा अरे थांब रे, मला दर्शन घ्यायचं आहे, देवा अरे थांब रे. जितकं त्याला पळता येईल तेवढं मोठ्याने पळायचं आणि देवा थांब रे मोठ्याने आरोळी द्यायची. आता देव म्हणला हा कुठपर्यंत पळत राहणार. याची श्रद्धा आहे. पण ह्याच्या श्रद्धेला या मी कसा आणि कुठं असतो हे कळत नाही. पण आता मला त्याच्या श्रद्धेसाठी जावं लागेल. ओ मी आहे उभा आहे, नको पळू. राहिलं, दिसला समोर. आता म्हणलं बरं झालं, देव भेटले रे, भेटले. नमस्कार करायला खाली वाकला पण लगेच उठून उभा राहिला. नमस्काराला हात जोडले आणि पायाला टेकवलेच नाही. तुम्हीच कशाहून देव? म्हणजे तुम्ही कशाहून? चला त्या मुलांना सांगू द्या हाच देव आलता. म्हणले अरे वेड्या, त्यांनी तुला पळवलं. आणि कारण प्रमाण पाहिजे ना. आता शंका आहे, हेच कशाहून शंका आहे? याच सगळ्या गोष्टी आमच्याकडे आहेत. आणि शास्त्र हेच सांगतं की प्रमाण असंभावना, प्रमेय असंभावना, या सगळ्या असंभावना असून नंतर विपरीत भावना आहे. विपरीत असंभावना आमच्या ठिकाणी आहे की हे मिळालं तेच खरं कशावरून, अजून दुसरं आहे की काय, असं जे काही वाटत असतं. या सगळ्या गोष्टी काढणारं कोण असेल तर ते एक श्रीगुरू आहे. म्हणून श्रद्धावानाला पहिल्यांदा जर काय असेल तर श्रीगुरूची भेट व्हावी लागते. श्रीगुरूची भेट झाली तर त्या श्रद्धेला खरोखरच रस्ता प्राप्त झाला. आता मात्र तो त्या सगळ्या प्राप्तीकरता सहज होत जाईल. हे सगळं प्राप्त होणं फार महत्त्वाचं. आता या सगळ्या गोष्टीला आपण पाहिलंच
की बुद्धीबद्दल आपल्याला पाहायचं आहे ते श्रीगुरु सान्निध्यातच शुद्ध होणार आहे. पण प्राचीन आमचं जे पूर्वपुण्य आहे ते पूर्वपुण्याई पाहिजे. एरवी काय आहे की आमची पूर्वपुण्याई नसेल तर हा योगच आमच्या ठिकाणी येणार नाही. आणि पूर्वपुण्याई असेल तर योग येणारच येणार आहे. शोध लागल, वेळ लागल, काही ना काहीतरी लागल, पण ते तिथंपर्यंत नेऊन पोहोचवतील. आता एरवी काय आहे की आमच्या श्रद्धेला वळण देण्याचं काम यांचं आहे. आता आपण पाहिलं की श्रद्धावान सगळेच, पण श्रद्धेला कशा प्रकारे वागवावं हे नाही कळत ना. एक गंमत सांगतो तुम्हाला की एक जण आला घरी, अरे म्हणला डोकं फार दुखतंय, काही सुचत नाही. ते म्हणले औषध आहे. हा मला माहिती आहे म्हणलं, मी घेतो गोळी आणि जरा निवांत पडतो, म्हणजे माझं डोकं दुखायचं राहील. मग थोड्या वेळाने उठतो. हात पडला, 5 मिनटात ही त्याच्याजवळ गेली. काय हो बरं आहे का आता? ते म्हणलं थांब थोडं. परत झालं की अजून 5 मिनिट, आता बरं आहे का? त्याने हाताने सांगितलं आता थांब तू जा. परत जायची 5 मिनिटांनी. ते म्हणलं का मला त्रास देते? तसं नाही हो, तुम्हाला बरं वाटावं वाटतं. म्हणजे ही श्रद्धाच आहे. पण ह्या श्रद्धेनं बरं वाटायला केलं आहे का डोकं उठवलं आहे? बरं केलं नाही, डोकं जास्त त्रास दिला. असं काहीतरी झालं तर मग त्या श्रद्धेला सगळ्या गोष्टीतून शुद्ध होणं फार गरजेचं आहे. मुळात काय आहे की समजत नसतं आपल्याला, समजवून देण्याचा अट्टास करत असतात श्रीगुरू. पण आपल्या व्यतिरिक्त आपल्या सान्निध्यात आपल्याबरोबर किंवा आपल्या पाठीमागून येणाऱ्याला जर नीट समजलं तर मात्र ह्याला त्याच्या समजण्याचंच दुःख होत असतं. मला समजलं नाही इतके दिवस झालं, ह्याला कसं समजते, ह्याला कसं काय? तो लगेच यांनी एखादं काढलं की ते पटकन उत्तर देतो आहे. ते काही बोलायला लागले ह्या पुढचं लगेच सांगतो आहे, याला कसं काय इतकं येतं? मग हे जे काही मानसिक दुर्बलता आहे, ही मानसिक दुर्बलता मनुष्याच्या ठिकाणी काय करत असते की परमार्थाला अडसरच करत असते. आता ह्या सगळ्या गोष्टी कुठून जातील फक्त श्रवणातूनच. म्हणून श्रीगुरूच्या सान्निध्यातलं श्रवण, वास्तविक शास्त्र सांगतं श्रीगुरू मुखातून जे ऐकायचं आहे त्याचंच नाव श्रवण आहे. इतर तुम्ही काय ऐकत असाल तर त्याला तुम्ही म्हणताय श्रवण, पण श्रवण जर कोणतं असेल तर श्रीगुरू मुखातलंच. हे श्रवण सगळ्याच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. त्याच्याकरता काय असेल तर सान्निध्याची गरज आहे. श्रवण कुठून मिळेल, कसं मिळेल, तर त्याला सान्निध्यच पाहिजे. एरवी आता जे काय असलेल्या गोष्टी आहेत की जी काही यांत्रिक साधनं आली तर आपल्याकडं सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत. मोबाईल आहे, मोबाईल आपण टी व्हीला अटॅच केला तर त्याच्यातून आपल्याला समोर दिसतं. पण ह्या सगळ्या साधनातून, इलेक्ट्रॉनिक साधनातून ऐकणं आणि प्रत्यक्ष समोर जाऊन ऐकणं ह्यातही फरक असतो. त्याच्यातून ऐकाल तुम्ही, पण त्याच्यातून ऐकत असताना तुम्हाला तुमच्या ठिकाणी जे भाव जागे व्हायचे ते होणार नाही. ऐकलेलं समजल पण भाव जागृती होणार नाही. श्रीगुरू सान्निध्यात बसून ऐकत असाल तर भाव जागृती होईल. भाव जागृती होण्याकरता एकच श्रीगुरू तिथं आहेत असं नाही, तर तो संपूर्ण परिसर, ते सगळं वातावरण तुम्हाला काय करत असतं, पोषक असतं. जिथं तुम्ही बसलाय ती जागा, त्यांच्या सान्निध्यात जे काही आता तिथं आहे ते सगळंच वातावरण इतकं का बदललं? जसं श्रीगुरूचं घर आहे. मग श्रीगुरूच्या घरात श्रीगुरू केवळ प्रवचन करतच बसतात असं नाही. त्यांचं रोजचं अध्ययन चाललेलं असतं, रोजचं अनुष्ठान चाललेलं असतं. रोज काय असेल त्यांचे कोणी मध्ये आधी आलं तर त्याची चर्चा होत असते. ते या घरातून त्या घरात, त्या घरातून या घरात फिरत असतात. या वस्तूला त्या वस्तूला, त्या वस्तूला कशाला तरी हात लावत असतात. हे सगळ्याच वस्तू ज्या आहेत आणि सगळा परिसर आहे, तो सगळा परिसर तुमच्या आमच्या असलेल्या काय आहे, साधनेला, परमार्थाला, श्रवणाला उपयुक्त असतो. आता आपण जे विषय घेतला आहे तो 4थ्या अध्यायातलाच आहे. 4थ्या अध्यायाची सुरुवातच श्रवणाच्या मांडणीतून केली. आजी श्रवणेंद्रिय पाहाले किंवा पिकले. आणि हे सगळं सांगत असताना या अध्यायाचा उपसंहार केला तेव्हा तिथं सांगितलं की तैसा मनाचा मारू न करता, इंद्रिय दुःख न देता, मोक्षो असे आयता श्रवणाची माझी. म्हणजे श्रवणातून मोक्ष आहे. मग श्रवणातून मोक्ष आहे का श्रवण घेता घेता मोक्षाला आपण जाणार आहेत? तर श्रवण घेताना.
आता याच्यात जसं आपण श्रद्धेबरोबर जसं बोललो तसं आणखीन आहे की श्रवण किती दिवस घ्यावं, तर अखंड घ्यावं. तुम्हाला फल प्राप्त झालं तरी श्रवण असलं पाहिजे, कारण फलप्राप्ती झाल्यावर सुद्धा, परिपूर्णता झाल्यावर सुद्धा तुमच्या ठिकाणी पुन्हा कधी त्या बुद्धीला आणखीन अवांतर गोष्टीचा लेप बसेल काही सांगता येत नाही. पुढं ती जरी विपाये बुद्धीशी कल्पनेची झोप आहे, तरी अभेद बोधू जाये जई स्वप्नी पडिजे. म्हणजे जसा एखादा संन्यासी, आणि संन्यास घेऊन झाले त्याला काही वर्ष, पण झोपेत त्याला स्वप्न पडलं आणि स्वप्नात त्याने लग्न केलं, लग्नात संसार सुरू झाला, मुलं बाळं झाली, आणि मग काहीतरी झालं आणि त्याचा आणि त्याच्या बायकोचा काहीतरी वाद झाला, स्वप्नातलं आहे बरं का हे. आणि मग म्हणला नकोच मला, मी नाहीच तुझ्याजवळ राहत, मी घेतो संन्यास. आणि मग जागा झाला. म्हणलं आपण तर खरी संन्यासीच. पण त्याला असा एक विचार आला की मी स्वप्नात का होईना लग्न केलं आहे ना, स्वप्नात तरी मला बायको आहे, मग माझा संन्यास राहिला का, आता संन्यासाला बाधा आली का काय. हा विकल्प त्याच्याजवळ आला आणि या विकल्पानं त्याला आता पुन्हा घेरलं. आपल्या नारायण महाराजांच्या ग्रंथामध्ये सुद्धा असंच आहे की 2 मुलं ऋषीची एका पर्टाने मोहनास्त्र टाकून त्याला त्यांच्याकडे खेचलं. दुसऱ्या ऋषींनी पाहिलं की तर मुलं ब्रह्मतेज दिसतं यांच्या मुखावर, आणि हे अशी गाढवं काय राखतात, कारण त्या पर्यटाने गाढवं राखायला पाठवलेलं. ए मुलांनो कोणाचे रे तुम्ही, म्हणजे पर्टाचे. पर्टाचे असे कसे ब्रह्मतेज असलेले. मग ते गेले. आता गेले कोणाच्या घरी, तर ज्यांची मुलं गेली होती त्यांच्याच घरी. म्हणजे काय सांगावं, मुलं तर तेजस्वी दिसली, विद्या आहे त्यांच्याकडे, आणि ते गाढवं राखत होते. हे लागले की रडायला. काय सांगावं, म्हणजे माझेच आहेत, मला हे मोहनास्त्र काढता येत नाही, मला कळालं आहे ते, पण मला ही विद्या नाही, असं आहे का. हे गेले आणि त्या पर्टाच्या दारात म्हणले काय रे, काय केलंस तू, हे कुणाची मुलं आहेत सांग. त्यांचा त्या आवाज, त्यातली जरब पाहिल्यावर तो घाबरला. नाही माझे नाहीत, माझे नाहीत, पण मला गरज पडली होती, काहीतरी कोणीतरी हाताशी असावं, आणि मी हे केला प्रयोग. मग त्याने आपलं ते सगळं मंत्र टाकून त्या मुलांना त्या अस्त्रातनं बाहेर काढलं. आता ते जे काही त्याच्यावर होतं ते सगळं दूर झाल्यावर ते मुलं चांगली झाली, चला आपल्या घरी निघाले. पण निम्म्या रस्त्यात गेल्यावर एक जण तिथला म्हणाला, इतके दिवस त्यांच्या घरचं जेवलो आहे त्याचं कसं काय, त्यांचं पाणी पिलो, त्यांचं जेवण केलं. ते म्हणजे तुझा माघारी जा, त्यांच्याच घरी राहा. एक शंका यत्किंचित जरी उभा राहिली तरी आपल्या ठिकाणी त्याला पुन्हा आणखीन काय आहे की जसं पहिल्या पायरीवर निष्ठावं, ते शेवटच्याच पायरीला जसं यावं लागतं तसं होत असतं. याच्याकरता या सगळ्या गोष्टी सगळ्या पूर्ण निघाव्यात म्हणून श्रवणाचीच गरज आहे, श्रवणच पाहिजे. आता त्याच्यात त्यांनी दाखवलं की श्रद्धा आहे, श्रीगुरु प्राप्त झालेत, श्रवणाची इच्छा आहे आणि श्रवणही घेतो. अजिबात काय आहे की काहीही त्यांनी त्यातलं कमी केलं आहे असं नाही. आता त्याच्या पुढचे नियम आले, काय काय करावं लागेल तुम्हाला. मग त्याच्या पुढं सांगितलं की तो जर काही असेल तर तत्पर, ज्ञानासाठी तत्पर असला पाहिजे. म्हणजे ते सांगतात ते नुसतंच ऐकायचं नाही, तर त्यांनी सांगितलंय तसं करत राहायचं, आणि ते करण्याचं जे साधन आहे त्याकरता तत्पर असला पाहिजे. तत्परता हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट झाली. ऐकणं, आम्ही काय करतो, अगदी कोणी जर भेटलं तर फार अभिमानाने सांगतो की आम्ही अमक्या अमक्या संप्रदायाचे आहेत, आमचे श्रीगुरू म्हणजे हे. आणि त्या श्रीगुरूचं अगदी काय आहे की जसं ते गायक असतो ना, तर गायकाला त्याचा गुरु सांगायचा असला म्हणजे कानाला हात लावतो, चुकून तुमचं नाव घेतो आहे बरं का. तसं हात लावतच नाही कानाला, पण माझे गुरु अमकेत. पण हे सगळं सांगितलं तरी फरक काय, का फरक नाही, तर तत्पर नाही. नुसतंच दिलं आहे का तुम्हाला, हे नुसतं सांगतात का सांगितलेलं करायला लावलं आहे. मग करायला लावलं हे करणं कोणाचं आहे. श्रीगुरूंनी सगळी गोष्ट केली. जसं सांगतात की लहान मुलाला खेळता खेळता आई घेऊन येते की अरे तुझी जेवायची वेळ झाली, चल चल चल, आणि ते नको नको म्हणत असतो तरी त्याला घेऊन आलं, बसवलं. त्याला काय दही भात म्हणा, दूध काला म्हणा, काहीतरी होतं ते केलेलं,
आणि हे सगळं त्याच्या तोंडात घास घालायचा, पण त्यांनी तोंडच नाही उघडलं तर, बळच ह्याने तोंडात घातलं तरी चावलं नाही, गिळलं नाही तर, म्हणजे हे सगळं करायला आणि ते पुढचं करायलाच पाहिजे का नाही. हे सगळं श्रवणाचा अट्टास त्याने केला. म्हणून श्री गुरु त्यांच्या कुठल्याही कालावधीत आणि कोणत्याही वयात ते कधीच काही असे काय आहे शांत राहिले की मला आता वेळ नाही असं म्हणाले, असं कधीच नसतं. अखंड चालू असतं. एक येऊ द्या, 4 येऊ द्या, किती येऊ द्या, किती आहेत समोर असं नाही. आणि कसंही असू द्या. आता पहा, आता सध्या आपण पाहतोय अण्णांची चिंतनं लिहिलं एका व्यक्तीला. हे पत्र आहे, ते पत्र एका व्यक्तीला लिहिलं आहे. पण वाटतं का आपल्याला एकासाठी? ऐकायला बसलो तर कसं वाटतंय? नेमकं कसं वाटतं? आपल्यासाठी नाही, माझ्यासाठी. माझ्यासाठीच आहे वाटतं. प्रत्येकाला वाटतं हे माझ्यासाठीच आहे. कारण ह्या सगळ्यात या ज्या काही गोष्टी दिल्यात, जे काही इथं आले ते माझ्यासाठी. म्हणून माझ्यासाठी असं वाटणं. एरवीसुद्धा प्रवचनात बसलं ना, अण्णांच्या चिंतनातच आहे की एखादी जर दोषाची बाब सांगितली तर तो असा दुसऱ्याकडे बघतो, याचं दिसतंय मला, माझं नाही, त्याचं असेल. म्हणजे त्या आपल्याकडं हा दोष आहे पाहत नाही, हे यांच्याकडं कोणाकडं तरी दोष असेल. त्याने काय केलं की हे आपल्याकडं, आता जसं मगाशी म्हणाला प्रकाश की आपल्याला काही गरजेचं आहे ना, आपल्याला काही कळत नाही हे पाहावं. आपल्याला जर गरजेचं आहे ना, आपल्याला कळत नाही हे जर पाहत राहिला तर मग घ्यायला तू लगेच जागा होशील. त्याच्याकरता प्रत्येक गोष्ट समजून घेणं हे सुद्धा तत्परता आहे. श्रवणात लक्षपूर्वक एकाग्रतेनं श्रवण होणं ही तत्परताच आहे. आणि जसं ऐकलं तसं करून बघण्याकरता तत्पर असलंच पाहिजे, म्हणजे साधनेतली तत्परता. त्याच्यानंतर दुसरा भाग सांगितला ते कोणतं? तर संयत इंद्रिय, की आपली इंद्रिय आपल्या ताब्यात असली पाहिजेत. इंद्रिय काय आहे? तर इंद्रिय तुमचं आमचं जे काही साधन चाललं आहे ते काढून टाकणारी सगळ्याच गोष्टी आहेत. इंद्रियाच्या ठिकाणी अशा काही गोष्टी आहेत की त्या तुम्हाला तुमच्या नेहमीच्या साधनेतच अडसर आणतात. त्याच्यात अजून सांगितलं की इंद्रिय काय करतात. तर तुम्ही असं कराल की जिथं तुमच्या इंद्रियाचं लक्ष जाईल, जिथं तुमच्या कानावर काही येईल, जिथं तुम्हाला त्याचे सुवास येतील, जिथं तुमच्या त्या खाद्याची चव तुम्हाला दाखवण्याकरता खाद्यपदार्थ समोर दिसतील, हे सगळं सोडून तुम्ही कुठंतरी एकांतात जाल. आता नाही ना म्हणलं, आता इंद्रियाच्या समोर तर काही राहिलं नाही, मग मी कुठंतरी एकांतात बसलो. तर ही इंद्रिय अशी आहेत की तुमच्या आतलं सगळं आठवून तुमच्या पुढं देतील. समोर विषय नाही, विषयाचा आठव आहे. आणि इतका आठव आहे की प्रत्यक्ष विषय समोर आला. असं म्हणजे प्रत्यक्ष विषय समोर आला. एका ठिकाणची गंमत अण्णांच्या प्रवचनातलं होतं की असंच एक दूरवर महादेवाचं मंदिर, आणि तिथं चालली होती पूजा, अभिषेक चालला होता. आणि ते काही मुलं तिथे गेली. त्यांनी पाहिलं तर तिथं काही पदार्थ नैवेद्याचे काही फळं होती. मग त्यांनी एकाने म्हणा आम्हाला द्यावं फळं, म्हणलं आम्हाला भूक लागली. ते म्हणले हे फळ इथं नसतं काय, अजून आमची पूजा चालली. दुसरा पोरगा गेला कळवळून, म्हणला आम्हाला द्यावं ह्यातलं काहीतरी. हकललं परत. मग त्यातलं 2 पोरं होते ते फार होते गंमतशीर. ते म्हणलं ह्यांचं चाललं आहे का, ह्यांचं बंद करू म्हणले आपण आता. म्हणजे काय करणार, ह्यांनी जाऊन चिंच आणल्या. ते सगळं त्याचं टर्पल काढलं आणि त्याच्यासमोर असं तोंडात घालायचं, काढायचं बाहेर, तोंडात घालायचं. ह्यांना मंत्रच म्हणता येणार ना, ते इतकी पाणी सुटलं तोंडाला. आता काय आहे की नको नको म्हणावं, ह्याला हाकलून द्यावं तर काय करायचं. म्हणजे केवळ विषय समोर बघितल्याबरोबर त्या विषयाचा किती परिणाम ह्याच्या ठिकाणी झाला. आता याच्यानंतर दुसरा भाग असा आहे की प्रत्याहार म्हणायचं त्याला, की विषय समोर नाही पण विषयाचा आठव एवढा आहे की तुम्ही परत त्याच्यात रमाल. हे सगळं दूर होण्याकरता इंद्रियांच्या ठिकाणी संयम येणं गरजेचं आहे. आणि हा संयम येण्याकरता त्याला इंद्रिय आणि विषय या संबंधित दोघांचाही ताटातूट कशी होईल, दोघांविषयी तिरस्कार भाव कसा होईल याचा विचार करावा लागेल. म्हणजे जितकी तत्परता साधन करण्यात आहे तितकी तत्परता साधनाला येणाऱ्या विरोधाला दूर करण्यात आहे. मग हे सगळं काय आहे तर या संयतेंद्रियामध्ये वैराग्य सांगितलं आहे.
तत्पर होण्यामध्ये ज्ञानप्राप्ती आणि वैराग्य कशात आहे तर तुमचं संयत इंद्रिय होणार. इंद्रियांचं संयमन होण्याकरता आपल्याजवळ वैराग्याची गरज आहे. आणि वैराग्य कधी होतं की ज्या विषयाबद्दल तुम्हाला ओढ आहे त्या विषयाबद्दलचाच तिरस्कार निर्माण होण्याकरता काय करावं लागेल तर त्याची यथार्थ बाजू समजून घ्यावी, विषयाचीच. माऊलींचं काय 15व्या अध्यायात आहे, तरी ह्या संसारा समजता जाणी जे जै अनित्यता तरी वैराग्य दवडिता पाठी लागे. हे किती अनित्य आहे हे जर कळालं तर ह्याच्यापासून काय होईल की त्याच्या ठिकाणी आपोआपच वैराग्य होईल. या विषयापासून मला कोणते दुष्परिणाम होतात याचा जर आठवा आपल्या ठिकाणी असला तर त्या विषयाची ओढ कमी होत राहील. एक वेळ झालं म्हणजे दुसऱ्या वेळ तसंच होईल का? असं जर काही करत असाल तर परत त्याच्या मागे जाल. पण यापासून झालेल्या परिणामाला कोणता त्रास झालता, हा त्रास होतोय, आता नाही हा विषय घ्यायचा, आता हे नको, असं सतत सतत जर त्यांनी त्या ठिकाणी ठेवलं तर इंद्रिय संयमित होती. आणि मग ज्याच्या इंद्रियाच्या ठिकाणी संयमन झालेलं आहे तोच काय करेल, ज्ञानम लब्ध्वा, आता त्याला ज्ञानप्राप्ती होईल. म्हणून त्याच्यात माऊलीने ओवी पहिल्यांदाच दिली, तरी आत्मसुखाची या गोडिया विटे जो का सकळ विषया जयाच्या ठाई इंद्रिया मानू नाही. तेव्हा ज्याच्याजवळ आता इंद्रियांचा मान राहिला नाही, इंद्रियाबद्दलचा भाव राहिला नाही, तोच आत्मसुखाच्या गोडीला जाईल. आणि आत्मसुख प्राप्ती करून देण्याकरता त्याला जे काही आत्मज्ञान पाहिजे ते आत्मज्ञान प्राप्त होईल. आत्मज्ञान दाते श्रीगुरू आहेत. श्रीगुरू आत्मज्ञान देतात आणि श्रीगुरू आपल्या ठिकाणी ज्ञान ठसवतात, ज्ञान पूर्ण करतात. पण श्रीगुरू कोण्याही समोर येणाऱ्या प्रत्येक साधकाच्या प्रकृतीचा विषय करत असतात. याची प्रकृती कशी, कोणत्या प्रकाराने ह्याच्या ठिकाणी हे साधन रुचेल, कोणत्या प्रकाराने याच्या ठिकाणी ज्ञान वाढेल, हे सगळं पाहतात. आणि हे सगळं पाहत असताना त्यांच्या ठिकाणी संप्रदायाचं बंधन असतं. आजचा आपला चाललेला उत्सव म्हणजे संप्रदायाचा उत्सव आहे. हा संप्रदायाची परिपूर्णता आहे. संप्रदाय कसा आला, कुठून आला आणि संप्रदायाची गरज कशी, हे सगळं त्याच्यामध्ये दिलेलं आहे. तेव्हा इतकं सगळं केल्यावर पूर्ण प्राप्ती झाली म्हणजे काय होतं, आता आपण व्याख्या तर करतो की सर्व दुःख निवृत्ती आणि सर्व सुखप्राप्ती किंवा परमानंदाची प्राप्ती, हे म्हणजे मोक्ष. पण मोक्ष कसा, काही काहीला काय आहे असं वाटतं की मोक्ष म्हणजे नंतर असतो, आपण गेल्यावर. ते संत सांगतात की मेल्यापाठी मोक्ष ऐसे जे म्हणतील, त्यांनी सांगितलं हे मूर्ख आहेत. मग आहे हेच मोक्षाचं ठिकाण, जीवन चालू असताना मोक्षप्राप्ती म्हणजे काय होईल तर तिथं तुमच्या ठिकाणी शांती प्राप्त होईल. तुम्ही शांत वृत्तीचे व्हाल. काहीही असो, त्या ठिकाणी काही झालं नाही, एकदा शांतीच टिकून राहायला लागली की मग मात्र तुम्हाला मोक्षप्राप्ती झाली. म्हणजे ज्ञान मोक्ष हे जरी असलं तरी कुठंपर्यंत जायचं आहे आपल्याला, शांतीप्राप्तीपर्यंत. ही शांती कुठून टिकेल तर किती अनंत काळापर्यंत, अचिरेन गच्छती, किती अनंत काळापर्यंत तुम्हाला ही शांती टिकून राहील. जसं जसं क्रम आहे त्या क्रमाक्रमात आपण ते क्रम ओलांडत पुढं गेलो तर आपल्याला शांतीपर्यंत जायचं आहे. आणि हेच प्राप्त करून देणं संप्रदायाचा विषय, श्रीगुरूचा विषय. आणि हे प्राप्त करण्याकरता आपण सगळ्या साधकानं श्रद्धेपासून तयारी करून कुठपर्यंत जायचं आहे हे पाहिलेलं आहे. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय. सद्गुरु समर्थ नंदानंद महाराज की जय. श्री ध्यूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.